तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र। उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत नमस्कार। महाराष्ट्र चाइल्ड डेव्हलपमेंट लेबर वेलफेअर मुंबई ठाणे यांच्या वतीने शाळकरी मुलांकरिता शैक्षणिक साहित्यांचं वाटप करण्यात आलं। या वेलफेअरच्या वतीने एका विशेष सामाजिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये हा उपक्रम संपन्न झाला। या उपक्रमाअंतर्गत गरजू मुलांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते साहित्यांचं वाटप करण्यात आलं। विशेष म्हणजे या उपक्रमाचं 24वे वर्ष आहे। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी महापौर मीनाक्षी शिंदे, राधाकृष्ण ग्रुप LLP हसमुख कांजरिया यांची उपस्थिती लाभली। यावेळी मुलांनी विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम देखील येथे सादर केले। तर या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन महाराष्ट्र चाइल्ड डेव्हलपमेंट लेबर वेलफेअर आणि महाराष्ट्र राज्य विधवा व निराधार श्रमिक महिला संघटना अधिकारी व कार्यकर्ते यांनी केलं होतं। 1000हून अधिक गरजू मुलांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्यांचं वाटप करण्यात आलं। तर या कार्यक्रमाविषयीची अधिक माहिती महाराष्ट्र चाइल्ड डेव्हलपमेंट लेबर वेलफेअरचे PS साबळे यांनी दिली आहे। तर उपस्थित मान्यवरांना देखील या कार्यक्रमाचं कौतुक करीत आयोजकांचं कौतुक केलं आहे। अशा प्रकारे महाराष्ट्र चाइल्ड डेव्हलपमेंट लेबर वेलफेअर मुंबई ठाणे यांच्या वतीने समाजातील गरजू मुलांना शैक्षणिक साहित्यांचं वाटप करत सामाजिक बांधिलकी जपण्यात आली आहे। चाइल्ड वेलफेअर असोसिएशनतर्फे गेली 24 वर्ष सातत्याने ह्या कार्यक्रमाचं आयोजन होतं आणि जी गरजू मुलं आहेत त्यांच्यापर्यंत पोचतात हे लोक आणि साहित्य वाटप करतात। खऱ्या अर्थाने अशा प्रकारचे कार्यक्रम सातत्याने व्हायला पाहिजे। म्हणजे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत त्यांना शैक्षणिक साहित्याची अत्यंत गरज असते आणि तेच लक्षात घेऊन ही अशा प्रकारचे गेली 24 वर्ष कार्यक्रम करतायत। तर माझ्याकडून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा। महाराष्ट्र चाइल्ड डेव्हलप लेबर वेलफेअरच्या वतीनं ठाणे, रायगड, नवी मुंबई, मुंबई आणि पालघर जिल्हा या 5 ते 6 जिल्ह्यासाठी गेल्या 24 वर्षापासून सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक साहित्य मोफत वाटपाचा कार्यक्रम आम्ही डॉक्टर काशीनाथ घाणेकरमध्ये दरवर्षी करत असतो आणि या कार्यक्रमाला जवळजवळ 4 ते 5 महिने हा कार्यक्रम आमचा लॉन्च होत असतो। यामध्ये आम्ही सर्वेक्षण करतो, निरीक्षण करतो की ज्या विभागात गरीब, गरजू, लावारिस, बालमजूर आणि अनाथ मुलं आहेत अशा बालशिक्षण सुधार केंद्राची नेमणूक करतो आणि त्यामधून अगदी ज्यांचं उत्पादन कमी आहे की ज्यांना आईवडील नाही किंवा ज्यांना कोणी नाही अशा बालकांची आम्ही नेमणूक करून या कार्यक्रमासाठी त्यांना आमंत्रित करतो आणि त्यांना शैक्षणिक साहित्याचं मोफत वाटप करतो। खरं तर आम्हाला या सर्व गोष्टीची प्रेरणा अनुताई वाघ, ताराताई मोडक, गिजूबाई बधेका आणि आमचे गुरुवर्य जे आहेत वगैरे जे आम्हाला त्यांनी अशा प्रकारे सोशल वर्किंगचं लॉजिक दिलं आणि त्या सोशल वर्किंगच्या लॉजिकनुसार आम्ही गेल्या अनेक वर्षापासून हे काम करत आहोत। यामध्ये सरकार आणि सेंट्रल गव्हर्नमेंट फार कमी प्रमाणात आम्हाला सहकार्य करतं, तरी परंतु इकडचं तिकडं सगळ्या काही गोष्टी करून आम्ही हा कार्यक्रम अतिशय व्यवस्थितरित्या चांगल्या प्रकारे पार पडतो। आणि या ठिकाणी आमच्या सन्माननीय ठाणे महानगरपालिकेच्या माजी महापौर माननीय मीनाक्षीताई आम्हाला सतत या कार्यक्रमासाठी सदैव सहकार्य करतात। त्याबद्दल मी या कार्यक्रमात त्यांचं भरभरून वगैरे कौतुक करून वगैरे आभार मानतो। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच
स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने एसटीच्या दरामध्ये तब्बल 14.95% भाडेवाढ लागू केल्याने राज्यभरात संताप व्यक्त केला जातोय. ही दरवाढ रद्द करून परिवहन मंत्र्यांच्या जप्त केलेल्या मालमत्तेमधून खात्याची सुधारणा करावी अशी मागणी थेट ठाण्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करीत चक्काजाम आंदोलन करण्यात आले. तसेच ही दरवाढ रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील संतप्त शिवसैनिकांनी दिलाय. लोकसभा विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवरती एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव रखडला होता. परिणामी एसटीला दर महिन्याला 3 कोटींचा तोटा सहन करावा लागला असल्याचं परिवहन मंत्र्यांनी सांगितले. एकीकडे लाडकी बहीण योजनेच्या नावावरती मतं विकत घेणाऱ्या सरकारकडून ही दरवाढ म्हणजे सामान्य प्रवाशांच्या डोळ्यात धुळफेक केली जात असल्याचा आरोप आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांनी केला आहे. डिझेल, चेसी टायर यांसारख्या घटकांच्या वाढलेल्या किमती आणि मागील काळामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारात झालेली वाढ यामुळे एसटी तोट्यात गेली असून हा तोटा भरून काढण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या जप्त केलेल्या मालमत्तेमधून वसूल करावा अशी मागणी जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी केली आहे. यावेळी संपर्क प्रमुख नरेश मणेरा, जिल्हाप्रमुख केदार दिघे, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, संजय तरे, उपजिल्हा प्रमुख कृष्णकुमार कोळी, सुनील पाटील, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, उपशहर प्रमुख वासुदेव भोईर, सचिन चव्हाण, प्रदीप शेडगे, वसंत गवाळे, वासुदेव भोईर, प्रवक्ते अनिश काडवे, संजय दळवी यांसह अनेक महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होत्या. अरे उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. अरे या फेक सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. की सरकारच्या अनेक योजना या फसव्या आहेत. लाडक्या बहीण म्हणून लाडक्या बहिणींना आता निवडणुकीनंतर फसवायला लागले. 30 लाख ज्या काय त्यांच्या फॉर्म्स भरून आलेले ते बाद केले गेले वेगवेगळी कारणं देऊन. आता काय नाही तर तुम्ही एस टीच्या बाबतीतली जी काय दरवाढ केलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही गेल्या 3 वर्षात 5 वर्षात केलं नाही म्हणून आम्ही केलं. आपण बघू शकाल की इकडे लोकांचे पगार होत नाही आहेत. बसची अवस्था जर का बघितलं तर चढावं असं वाटत नाही. गोरगरीब जनता ज्याच्यामधनं या लालपरीच्या भरोश्यावरती आपल्या गावा खेडेपाड्यापर्यंत पोचते, दैनंदिन दिवसामध्ये तिथनं प्रवास करते, त्याची अवस्था तुम्ही जर का बघितलं तर त्याच्यामध्ये जावंसं वाटणार नाही. यांचं म्हणणं असं आहे की आम्ही दरवाढ केलेली आहे कारण की आम्हाला सुधारणा करायच्या आहेत. मग ह्या जर का सुधारणा करायच्या होत्या तर गेल्या 4 महिन्या अगोदर निवडणुकीच्या पूर्वी तुम्ही जीच ही एस टी जी लालपरी तुम्ही सांगत होतात की आम्ही प्रॉफिटमध्ये आहोत ती अचानक तोट्यामध्ये जाते. ह्याचे प्रश्नचिन्ह निर्माण होतात आणि असं कुठेतरी मनात येतं की ही जी काय गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत ह्या सगळ्या ज्या एस टी डेपोच्या अंतर्गत ह्या बसेस चाललेल्या आहेत त्या कुठे खाजगीकरणाच्या ठिकाणी वळत आहेत का असा एक मोठा प्रश्न लोकांच्या मनामध्ये. आणि म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खास करून पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या आदेशाने या महाराष्ट्रभर अशा पद्धतीचा चक्काजाम केला जातोय. नाही आहे पण दरवर्षी टप्प्याटप्प्याने वाढवलं तर ठीक आहे, पण एकदम एवढे 15% 20% जर वाढवलं तर सामान्य जनतेचं कपाट मोडणारच आहेत. प्रताप सरनाईक साहेबांनी पहिल्या त्याच्यामध्ये सांगितलं माझ्या अध्यक्षतेखाली ती मीटिंग झाली, त्याच्यामध्ये 14.95% ही वाढ झाली आणि ते वाढ करणं अपेक्षित होते कारण एसटी तोट्यामध्ये चालले. आणि जेव्हा आमच्या पक्षातर्फे ज्या सर्वकडे आंदोलन घ्यायचं जेव्हा ठरलं तेव्हा त्यांनी घुमजाव केला का हे मला काय माहितीच नव्हतं. तर अशी दुटप्पी भूमिका घेणं हे योग्य नाही आहे. आपण लोकांना जर करवाढ करतो तर लोकांना आपण सुविधा काय देतो, बसेसच्या कंडिशन कशा आहेत ह्या सुद्धा आपण बघितल्या पाहिजे. आग्राची स्थिती कशी आहे हे सुद्धा आपण पाहिले पाहिजे. आणि लोकांना जर चांगल्या सुविधा दिल्या
तर लोक पैसे द्यायला मागे पुढे पाहणार नाही. आज एसटीने जी 15% भाडेवाढ केलेली आहे त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन छेडलेलं आहे. कारण ही महाराष्ट्रातली जनता ही पूर्ण त्रासून गेलेली आहे. इलेक्शनच्या अगोदर यांनी एवढे गाजर दाखवले, लाडक्या बहिणींना 1500 रुपये, सगळ्या सरसकट बहिणींना 3 महिने हप्ता दिला. त्याच्यानंतर आता सांगितलं की फक्त ज्यांच्याकडे फ्रीज आहे, टी व्ही आहे त्यांना आम्ही काढण्यात येणार, 45 वर्षाच्या वयावरील लाडक्या बहिणींना आम्ही देणार नाही. त्याचप्रमाणे लालपरीमध्ये जे सामान्य लोक प्रवास करतात, महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आहे, तेव्हा यांची एसटी लॉसमध्ये नव्हती. इलेक्शन संपतात यांचा एसटी यांनी वाढवलेला आहे. आज सगळ्याच बाबतीत सामान्य नागरिक कंटाळून गेलेला आहे. गॅस वाढ असेल, इंधन वाढ असेल, भाजीपाला असेल, सगळ्या तेलावरील भाव असतील की सामान्य लोक आपल्या तुटपुंजा पगारात हे करूच शकत नाही. आणि जी एसटी आहे, जी सामान्य लोक प्रत्येक ह्याच्यासाठी वापरत आहेत, एवढी भाडेवाढ केल्यावर त्यांना हे कुठे जाणं येणं देखील अशक्य होऊन जाईल. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून शिवसेनेच्या माजी नगरसेविका मालती पाटील व कोपरी विभाग संघटक रमाकांत दादा पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने ठाण्यातील कोपरी शांतीनगर परिसरामध्ये ठाणे जिल्ह्यातील पहिले आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक, ठाणेकर वाढीव साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे वाचनालयाचा लोकार्पण सोहळा शांतीनगर येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक तसेच लहुजी शक्ती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे यांच्या शुभ हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला. गेल्या अनेक दिवसांपासून मातंग समाजाची मागणी होती की अखेर ही मागणी पूर्ण झाल्याने सर्व समाजामध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. सदर कार्यक्रमाला कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे, माजी मास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजाबाई सूर्यवंशी, मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते रमेश सन्मुखराव, लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र प्रदेश प्रकाश बाबर, लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अमोल चव्हाण, उपशहर प्रमुख जयप्रकाश कोटवानी, विभाग प्रमुख संतोष बोडके, महिला विभाग प्रमुख निर्मला काळे, शाखा प्रमुख मनीष साळवी, कुणाल पाटील, राम कांबळे, तेजस दळवी, गणेश मुकादम, संतोष पांचाळ, विपुल जगदाळे, जितेंद्र गाडवे, संतोष साटकर, महिला शाखा प्रमुख रीना मुदलियार, नीलम रामाणे, सुषमा दिवेकर, रुपाली मेस्त्री तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लहुजी शक्ती सेना व सकल मातंग समाज मोठ्या संख्येने येथे उपस्थित होता. कार्यक्रमाचे आयोजक सुधाकर शिरसाट, संतोष भाऊ सकट, मनी साळवी, आबास साबळे, योगेश नवगिरे यांनी केलं. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी चौक असेल, वाचनालय आहे, याची निर्मिती माननीय उपमुख्यमंत्री आणि या विभागाचे स्थानिक आमदार एकनाथ शिंदे साहेब यांच्या निधीतून आणि आमची नगरसेविका सौ मालतीताई पाटील यांच्या माध्यमातून आणि रमाकांत पाटील यांच्या पुढाकारातून यांची निर्मिती झालेली आहे. आम्ही समाजाला शब्द दिला होता, तो समाजाला दिलेला शब्द पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे केलेला आहे. या दोन्ही वास्तूंना, या दोन महापुरुषांची नावं देऊन त्या वास्तूंची उंची वाढवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्या दोन्ही महापुरुषांना विनम्र असं अभिवादन करतो आणि या वास्तू समाजाला आणि येणाऱ्या पिढीला आदर्शदायक ठरो. लोकांनी त्यांच्यामधून प्रोत्साहन घेऊ द्या आणि या देशसेवेच्या देशकार्यासाठी सगळ्यांनी तत्पर राहूया. प्रथम मी कोपरीतील आणि समस्त ठाणेकरांना आज प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देत आहे. आज कित्येक महिन्यापासून आणि कित्येक वर्षापासून शांतीनगरमध्ये मातंग समाजाची बऱ्याचशा नगरसेवकाकडे आणि स्थानिक पुढाऱ्यांकडे याची मागणी होती, परंतु त्याची दखल खऱ्या अर्थाने आमच्या मातंग समाजाच्या लहू शक्ती सेनेची दखल माननीय तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि पूर्वीचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब यांनी घेतलेली आहे. ज्यावेळेला या ठिकाणी आद्यगुरू क्रांतीवीर लहुजी वस्ताद यांचं तैलचित्र पुतळा बसवायचा असं प्रस्ताव आल्यानंतर आम्ही लगेचच्या लगेच पाठपुरावा केला. त्याचप्रमाणे शांतीनगरसारख्या ठिकाणी त्या ठिकाणी पोरांना अभ्यास करायला अभ्यासिका नाही, घरं छोटी छोटी आहेत, याची दखल घेण्यासाठी आम्ही आमचे स्थानिक आमदार रवींद्रजी फाटक साहेब यांच्या पाठपुरावा यांना सांगितल्यानंतर त्यांनी लगेच या ठिकाणाचे आमदार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची विशेष निधी उपलब्ध करून आणि नगरसेविका मालती पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने त्या ठिकाणी आज पोरांसाठी भव्य दिव्य अशी वाचनालय बांधण्यात आलेलं आहे. नगरसेविका मालतीताई पाटील, रमाकांतजी पाटील यांच्या संकल्पनेतून आज या शांतीनगरमध्ये
आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या नावे चौकाचं या ठिकाणी अनावरण झालेलं आहे। त्याचसोबत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ही अभ्यासिका देखील या ठिकाणी या सर्वांच्या सहकार्यातून कष्टातून या ठिकाणी आज निर्माण झालेली आहे। त्या अर्थानं प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी असणारे आमच्या मालतीताई पाटील आणि रमाकांतजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी आद्य क्रांतिपिता वीर लहुजी साळवे आणि साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठेंच्या नावाने वाचनालय आणि आद्य क्रांतिपिता वीर लहुजी साळवेंच्या नावाने या ठिकाणी तेलचित्र उभारण्यात आलं। त्या कामासाठी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी असेल संघटनेच्या पदाधिकारी असतील यांनी अहोरात्र मेहनत घेऊन रमाकांत पाटील साहेब असतील मालतीताई पाटील असेल यांच्या लागोपाठ पाठपुरावा करून या गोष्टीची त्यांना जाण करून दिल्यानंतर त्यांनी या ठिकाणी वास्तू उभारली आहे। ऑस्ट्रेलियामधील स्टेट ऑफ व्हिक्टोरिया व न्यू साऊथ वेल्स प्रांतातील लोकर निर्मिती क्षेत्रातील 40 शेतकरी उद्योजक हे सध्या भारत भेटीवरती बिझनेस वाढीसाठी आले आहेत। या भेटीदरम्यान त्यांनी ठाणे येथील वूल रिसर्च सेंटरला भेट देऊन तेथील कामाची माहिती जाणून घेतली। 1980 साली ठाण्यामध्ये कोलशेत रोड सँडोज बाग येथे वूल रिसर्च सेंटरची स्थापना झाली। केंद्र सरकारच्या वस्त्र उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत हे सेंटर येत असून लोकर व त्यावरील प्रक्रिया इत्यादींबाबत संशोधन करणारे हे भारतातील एकमेव सेंटर आहे। भारतीय सैन्य, क्रीडापटू तसेच वैद्यकीय क्षेत्रात जे लोकर कापड वापरले जाते त्यावर संशोधन करून आंतरराष्ट्रीय स्टँडर्डनुसार ते कसे असावे त्याचे संशोधन येथे होतं। अनेक संशोधक या संस्थेमध्ये काम करत असून भारतातील अशा प्रकारचे शासनमान्य स्तरावर लोकर कापड यावर संशोधन करणारी संस्था ठाण्यात मागील 4 दशकांपासून कार्यरत आहे, अशी माहिती सेंटरचे संस्थापक रविकांत कपूर यांनी दिली आहे। यावेळी वूल रिसर्च असोसिएशन सेंटरचे डायरेक्टर जनरल हरीश चटर्जी यांनी सांगितलं की ऑस्ट्रेलियातील लोकर निर्मिती क्षेत्रातील शेतकरी व उद्योजकांचे 40 जणांच्या पथकाने वूल रिसर्च सेंटरला भेट देऊन लोकरबाबतचे संशोधन, भारतातील या उद्योगाच्या वाढीसाठी असणारी संधी याबाबतची पाहणी केली। देशपातळीवर लोकरबाबतचे संशोधन करणारी संस्था ठाण्यात असून भारतीय सरकार, लष्कर तसेच अनेक उद्योजक या संस्थेच्या संशोधनाची मदत घेत आहेत। आता तर परदेशातून देखील उद्योजक भारतात व्यवसाय वृद्धीसाठी ठाण्यातील या सेंटरला भेट देत आहेत। ही महाराष्ट्राच्या व ठाण्याच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे। या भेटीनंतर सदर पथक व ऑस्ट्रेलियन सरकार व भारत सरकार यांच्यात दिल्ली येथे एक बैठक होणार असून उभयपक्षी लोकर व्यवसायातील व्यवसाय वृद्धीसाठी चर्चा होणार असल्याचं हरीश चटर्जी यांनी सांगितले। And we are giving our technology to commercially set up units. This organization is supported by Government of India and the federation. The federation consists of all wool manufacturing units. So like Mr. Kapoor sitting here, he is one of the person who is having a big mill. It's a family business for him. Ravi Kapoor, the Chairman Emeritus of Wool Research Association. My relationship with this institute goes back to the 1980s. In 1983, I was appointed as the president of this organization. I was the youngest. The organization is right from 1965. It started off in the VJTI in Matunga. And then it shifted its site to Sasmira. And after that, it came to Thana, where in 1980 we found our own home. This land was purchased in 1970s by the then mill owners. Bombay had a very thriving and a very strong wool industry. There were more than 21 mills in this region. Today we are just down to 1 mill. It has been the loss for Maharashtra, and because of evolution and time, the mill started dispersing to other states. We would still like Maharashtra to again become strong. They have done in Amravati. Our institute, Wool Research Association, is actually a joint venture between the Government of India and the wool industry. Way back in 1965 with the Council of Scientific and Industrial Research. And later on it moved under the Department of Science and Technology, and later still we became a part of the Ministry of Textiles
as grantees and also part of the Textile Research Association in India. आज का प्रोग्राम बहुत अच्छे से संपन्न हो गया और जो फार्मर्स आए थे, वूल के जो ग्रोवर्स आए थे, उन्होंने बहुत अप्रिशिएट किया। उन्होंने इतना बड़ा सेटअप देख के और सारा कुछ देख के उनकी आंखें चौंधिया गई। उन्होंने सोचा कि भारतवर्ष में एक इतना बड़ा काम हो रहा है, इतना बड़ा रिसर्च हो रहा है, यह उन्हें पता नहीं था। इसका अब हमारे देश के साथ बहुत अच्छा इसका फ़ायदा मिलेगा। 31 तारीख को ऑस्ट्रेलियन काउंसिलेट में इनके साथ एक हम लोग का नेटवर्किंग मीटिंग एंड डिनर है शाम के समय, जिसमें और डिस्कशंस होंगे, जिसमें मिनिस्टर्स, ऑस्ट्रेलिया के मिनिस्टर्स और ऑस्ट्रेलिया के काउंसिलेट के बड़े बड़े पदाधिकारी रहेंगे, भारत सरकार की तरफ से कुछ लोग रहेंगे और हम सब मिलके इसको और प्रमोट करने की कोशिश करेंगे। आप सबके सहयोग के लिए मैं सब बहुत बहुत आभारी हूँ। धन्यवाद। तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र। उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत नमस्कार।